इयत्ता 6वी. विषय कला. घटक स्मरणचित्र. उपघटक पतंग उडविणारी मुले. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांकरिता कला विषयांतर्गत आज आपण घटक म्हणून स्मरणचित्र पाहायचं आहे आणि उपघटकामध्ये पतंग उडविणारी मुले हा विषय आपण घेतलेलो आहोत. आता स्मरणचित्र म्हणजे काय हे पहिल्यांदा सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. स्मरणचित्राला इंग्रजीमध्ये मेमरी ड्रॉइंग असं म्हटलं जातं. मेमरी म्हणजे स्मरणशक्ती. आता स्मरणचित्र काढायचं आहे. स्मरणचित्र याचा अर्थ एखादी गोष्ट यापूर्वी पाहिलेली असते, परंतु तीच गोष्ट आठवून जशीच्या तशी काढणं याला मेमरी ड्रॉइंग किंवा स्मरणचित्र असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बैल पाहिलेला आहे, यापूर्वी पाहिलेला आहे, परंतु इथं प्रत्यक्षात बैल नाही आहे. पण बैल कसा असतो, त्याचे शारीरिक अवयव कसे असतात, त्याची रचना कशी असते, त्याचं रेखाटन अचूक होऊन चित्र हुबेहूब वाटावं या उद्देशानं काढलेलं जे चित्र असतं ते चित्र म्हणजे स्मरणचित्र होय. आता पतंग उडविणारी मुले या विषयांतर्गत आपल्याला चित्र काढत असताना कोणकोणत्या घटकांचा त्यामध्ये समावेश असायला पाहिजे याच्याविषयी विचार करायचा. मग छोटंसं एखादं डोंगर असेल, रस्ता असेल, उन्हाळ माळ असेल, त्या माळावरती 2-4 मुलं पतंग उडवण्यासाठी म्हणून गेलेले आहेत. त्यांच्याकडे पतंग आहे, दोरा गुंडाळलेला भाग त्यांच्याकडे आहे, ती गुंडी त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर पतंगाचे जेवढे घटक म्हणून आहेत तेवढे घटक त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि वारा ज्या दिशेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला मुलांनी थांबायला पाहिजे आणि ज्या दिशेला वारा आहे त्या दिशेने तो पतंग उडवत आणायला पाहिजे. आणि मग हातातला तो दोरा हळूहळू सोडत त्या पतंगाला जशी गती मिळते त्या गतीप्रमाणे तो पतंग आकाशामध्ये उंच भरारी घेत असतो. आणि अशा वेळेला मग त्याला मध्ये मध्ये कुठेतरी ताण द्यावा लागतो, तो दोरा ओढून सोडावा लागतो, म्हणजे पतंग तेवढ्याच स्पीडनं तेवढ्याच गतीनं तो उंच आकाशामध्ये उडत असतो. आता रेखाटन करत असताना कशा पद्धतीनं रेखाटन करायला पाहिजे या गोष्टीचा विचार आपण इथं करणार आहोत. आता रेखाटन करत असताना स्मरणचित्र तर आहेच, मगाशी सांगितलं मेमरी ड्रॉइंग म्हणून. आणि मेमरी ड्रॉइंग म्हणजे एखादी पाहिलेली गोष्ट पुन्हा आठवण करणं, त्याला स्मरणचित्र असं म्हणतो. आणि आता पतंग उडविणारी मुले, आता याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होणार आहे हे तुम्ही पहा. आता याच्यामध्ये रेखाटन करत असताना मानवी जे चेहरे असतात ते चेहरे, किंवा उदाहरणार्थ एखाद्या मुलाचा चेहरा काढत असताना असा लंबवर्तुळाप्रती आकार आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा गळा, त्याच्यानंतर हातोपा, त्यानंतर
अशा पद्धतीनं एखादं रेखाटन तुम्ही तयार करायचं आहे. रेखाटन तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये आणखीन एक मुलगा इथं खाली बसलेला आहे असं जर दाखवत असाल अशा पद्धतीनं रेखाटन तुम्ही केलं आणि रेखाटन केल्यानंतर मग रंगकाम करण्याची गरज त्याच्यामध्ये आहे. आता व्यक्तींचे आकार एक घ्या, दोन घ्या किंवा दोन मुलं पतंग उडू लागलेले आहेत. एक मुलगा पतंग ओढत आहे आणि दुसरा मुलगा ती गुंडी दोऱ्याची गुंडाळून घेतलेली जी आहे तो हातामध्ये धरलेला आहे आणि मग रेखाटन या ठिकाणी तो करू लागलेला आहे. किंवा रेखाटन करत असताना गुंडी घेतलेला जो मुलगा आहे तो मुलगा मात्र या पद्धतीनं तो हातामध्ये धरलेला आहे. दोन मुलं बघत बसलेले आहेत. एक मुलगा असा तो उंच हात करतो आहे आणि मग काही पक्ष्यांचे वगैरे आकार तुम्ही दाखवा. आणि याच्यामध्ये मग 3 भाग होतात. एक तर अवकाशाचा भाग इथपर्यंत होईल. त्यानंतर छोटे छोटे डोंगर दाखवलेले आहेत. त्यानंतर हा मुलगा आहे, हा जमिनीचा भाग दाखवलेला आहे. आणि वर हा अवकाशाचा भाग नंतर याचा चेहरा दाखवत असताना किंवा वर फिगर दाखवत असताना त्याच्यामध्ये रंगकाम, मग त्याचे हात पाय वगैरे अशा पद्धतीनं जर तुम्ही रेखाटन केला तर त्या रेखाटनामध्ये सुरुवातीला सफाईदारपणा येणार नाही कदाचित, पण हळूहळू तुम्ही रेखाटन करत गेला, त्याचा सराव झाला, 5-6 स्केचेस काढले तर 6वं स्केचेस निश्चितपणे ते चांगलं आपल्याला येऊ शकतं. आणि अशा पद्धतीचे एखाद्या पाठ्यपुस्तकातल्या किंवा क्रमिक पुस्तकामधल्या पाठामध्ये कुठेतरी असं जर स्मरणचित्राचं चित्रामध्ये जर पतंग उडवणाऱ्या मुलांचं चित्र जर असेल तर त्यातल्या फिगर्स बघून आपण स्मरणचित्र म्हणून हा पुढचा गृहपाठ करायला काही हरकत नाही. चित्राचे जेवढे नमुने आहेत तेवढे नमुने पाठवतो आणि त्याशिवाय पतंग उडवणाऱ्या मुलाचं चित्र जे आहे ते चित्रसुद्धा तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, या व्हिडिओला असेल
तो व्हिडिओ तुम्ही स्थिर करा. आणखीन पाहून किंवा याहीपेक्षा वेगळं चित्र जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तेही तुम्ही समोर ठेवून वही आडवी धरा अथवा उभी धरा. चित्राचं स्वरूप कसं आहे, अवकाश किती दाखवलेला आहे, डोंगराचे भाग किती लहान दाखवलेले आहेत, मुलांचे आकारसुद्धा किती लहान मोठे दाखवलेले आहेत, या गोष्टीचा विचार करून तुम्ही त्याच्यामध्ये वही आडवी धरायची किंवा उभी धरायची हे ठरवू शकता. आणि त्या पद्धतीनं तुम्ही रेखाटन करून रंगकाम करत असताना मात्र कोणत्याही परिस्थितीत वॉटर कलर्सचा उपयोग करा. कारण वॉटर कलर्समध्ये रंग कमी लागतात, पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याचा अंश त्याच्यामध्ये जास्त दिसतो आणि शेडलाईटचे भाग अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यासाठी वॉटर कलर्स खूप उपयुक्त ठरतात. म्हणून वॉटर कलर्स म्हणजेच पारदर्शक रंगांचा तुम्ही उपयोग केला, CATIN कलर्स बॉक्सचा उपयोग केला तर खूप चांगल्या पद्धतीनं हे मेमरी ड्रॉईंग या ठिकाणी आपलं तयार होऊ शकेल. मेमरी ड्रॉईंग करत असताना एक गोष्ट अशी आहे की मेमरी ड्रॉईंग काढत असताना सर्वात कंटाळा मुलांना जास्त येत असतो. कारण चित्रांचा सराव नसल्यामुळे पटकन आहे तसं हुबेहूब चित्र काढता येत नाही, त्यामुळे नाखुश होतात, नाराज होतात. नाराज न होता सातत्यानं जर प्रयत्न तुम्ही केला आणि स्केचेसच्या रूपानं पाटीवरती पेन्सिलीच्या रूपानं जर हळूहळू अशी चित्र काढून जर सराव केला तर त्याही गोष्टीचा उपयोग आपल्याला रेखाटनामध्ये सफाईदार रेखाटन करण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो. आणि अशा या रेखाटनाचा उपयोग तुम्ही 100% आपल्या या गृहपाठाच्या वहीतल्या पानावरती पुढचा गृहपाठ म्हणून तुम्ही जानेवारीमधला करायला काही हरकत नाही आहे. म्हणून स्मरणचित्र आणि त्याची संकल्पना तुम्हाला सहज स्पष्ट लक्षात यावी या उद्देशानं हे चित्र तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही एक असं करू शकता की गेल्या वर्षाची चित्रकलेची वही जर तुमच्याकडे असेल गृहपाठांची तर त्या गृहपाठाच्या वहीमध्ये पतंग उडवणारी मुले या विषयावरती चित्र काढलेलं असेल तर ते सुद्धा संदर्भाला तुम्ही घ्यायला काही हरकत नाही. आणि त्या पद्धतीनं मग तुम्ही ते समोर ठेवून चित्र काढून रंगकाम करू शकता किंवा चित्र काढून रंगकाम करून तो गृहपाठ तुम्ही पूर्ण करा. ते जास्त फलदायी आणि पूर्णांशानं पूर्ण होऊ शकेल असं मला वाटतं. आणि चित्रकलेच्या वहीमध्ये गृहपाठ क्रमांक तेवढा ठेवा आणि जानेवारीची तारीख ज्या त्या व्हिडिओच्या दिवशी तुम्हाला ज्या तारखा आलेल्या आहेत त्या तारखेनुसारच त्या गृहपाठाला तुम्ही तारीख लिहा. आणि ज्या ठिकाणी गृहपाठ सांगितलेला नाही पण व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओचीच तारीख त्या कच्च्या रेखाटनासाठी सुद्धा तुम्ही द्यायला काही हरकत नाही. म्हणजे आपल्याकडे अचूक नोंदी व्हिडिओच्या तारखेनुसार महिना वाईज मंथ वाईज आपल्याकडे जूनपासून आतापर्यंत आलेले सगळे व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचलेले आहेत. आणि त्या व्हिडिओच्या दृष्टिकोनातून तारखा अचूक टिपून तुम्ही ठेवा म्हणजे गृहपाठ चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. स्मरणचित्रामध्ये आणखी काही गोष्टींचा समावेश होतो आणि हे सुद्धा तुम्ही पाहायला काही हरकत नाही. स्मरणचित्रामध्ये एक गोष्ट अशी लक्षात घ्या की स्मरणचित्रामध्ये व्यक्तीची जेवढी उंची असते, चेहरा जेवढा असतो त्याच्या 7.5 पट उंची त्या व्यक्तीची असते. उदाहरणार्थ इथं खांदा, हा पाय, त्यानंतर हे हात, पंजा, त्यानंतर हा गुडघा, त्यानंतर हा किंवा अशा पद्धतीनं व्यक्तीची उंची ही चेहऱ्याच्या बरोबर 7 पट अथवा 7.5 पट असू शकते. त्यामध्ये थोडासा बदल हा चालू शकतो. परंतु व्यक्तीचे आकार काढत असताना हे पथ्य पहिल्यांदा पाळा. त्यानंतर 2 डोळ्यांच्या मध्ये एका डोळ्याचं अंतर असतं. डोळ्याची सुरुवात नाकाजवळ कुठून होते, या डोळ्याची सुरुवात आणि त्याच्या सुरुवातीपासून जर ही रेष खाली ओढली तर नाकाच्या नाकपुडीपर्यंत येते. शिवाय डोळ्यांच्या बुबुळांमधून जर सरळ रेषा त्या खाली आणल्या तर त्या ओठापर्यंत येतात. हा अनाटॉमीचा भाग आहे.
हा शारीरिक रचनेतला अंतर्गत हाडांची जी रचना असते त्यावरून आपल्या त्वचेची रचना आणि त्वचेचा आकार, शिवाय त्याची रचना आणि त्याचे नियम काही आहेत ते नियम आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि त्या माहीत असलेल्या रचनेवरूनच मग आपण रेखाटन करायचं असतं. रेखाटन करत असताना मगाशी सांगितलेली ही व्यक्ती आणि बसलेली व्यक्ती असेल तर ती 3.5 पट उंची त्या व्यक्तीची असायला पाहिजे. आता चेहरे काढत असताना समोरचे चेहरे जर असतील अशा पद्धतीने समोरचा चेहरा हा काढायचा असतो. त्यानंतर एका बाजूला जेव्हा आपण चेहरे काढतो त्यावेळेला रचना त्याची साधारण अशी असते. त्याच्यामध्ये 3 भाग. त्याच्यामध्ये नाक, इथं तोंड असतं, ही कानाची रचना इथं असते. हे अशा पद्धतीनं बाजूने काढलेल्या चेहऱ्याची रचना असते. आणि रेखाटन काढत असताना अगदी अचूक सगळ्या गोष्टी काढत न जाता पहिल्यांदा चेहऱ्यानंतर त्याचा जो गळा आहे तो गळा, त्यानंतर खांदे, 3/4 रचना जर त्याची असेल व्यक्तीची तर त्यावेळेला हातोपे कसे असणार आहेत त्याची रचना, अशी रेखाटनं स्मरणचित्रामध्ये तुम्ही केलात तर त्या पद्धतीनं आजचा जो घटक आपण घेतलेला आहे स्मरणचित्र आणि उपघटकामध्ये पतंग उडवणारे मुलं, मग ते हात वर केलेले असतील तर हे हात वर जरा करायचा आहे, खाली धरलेला हात, दोरा धरलेला हात वगैरे काढायचा आणि मग रेखाटनं सगळी ही पूर्ण करायचे. तेव्हा हा तुमचा गृहपाठ पूर्ण या ठिकाणी होऊ शकेल.
असा गृहपाठ रंगवून तुम्ही तयार करायचा.